बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर भाजप युवा मोर्चाचे आयोजित आंदोलन पोलिसांनी गुंडाळल्याचं पाहायला मिळालं। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं। प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉक्टर रवी कन्नन यांच्या हस्ते पुण्यात 14व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। पुणे मनपासाठी शिवसेनेकडे 165 उमेदवार तयार असून महायुतीत लढायचं की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील, अशी माहिती शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे। कोल्हापुरातील 6 वर्षीय अन्वी चेतन घाडगेने चौथ्यांदा कळसुबाई शिखर सर केले। आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने सह्याद्री ते हिमालय प्लास्टिक मुक्त करण्याचा संदेश अन्वीने दिला आहे। पुणे मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंतचा विस्तार यवतपर्यंत नेण्याबाबत मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती संदर्भात उद्या दोन्ही पक्षांची एकत्र अनौपचारिक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। इंदापूर तालुक्यातील वनगळी पारेकर वस्ती परिसरात मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची लाईट पोलला धडक बसल्याने 2 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। यवतमाळमधील अवधूतवाडीचे पोलीस ठाणेदार नरेश रणधीर यांना मध्यस्थीसाठी 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले। कलाकार निलेश साबळे आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी माणगाव येथे कालपासून सुरू झालेल्या कोकण फेस्टिवलला हजेरी लावत माणगावकरांशी संवाद साधला। इंदापूर तालुक्यातील माळवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंदी बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शाळेच्या मैदानात भरलेल्या या आनंदी बाजारात विद्यार्थ्यांनी अनेक स्टॉल उभारून त्यांची विक्री केली। आज सकाळी मालेगावच्या चोंडी घाटात 2 ट्रकचा अपघात झाल्यामुळे पुणे मनमाड इंदूर महामार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचे माजी सरपंच राहुल आवळेकरांनी कागलमध्ये जुन्या विहिरीलाच नवीन विहीर दाखवून शासनाचे अनुदान लाटल्याचा आरोप मंडलिक गटाकडून करण्यात आला आहे। या बातमीसह सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अँकर्ड।